आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर आपल्यासोबत आहेत। काय सांगणार मराठवाड्यातील जो प्रमुख पाणी प्रश्न आहे त्यावर अद्यापही सरकारकडून कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही। बरेचसे प्रकल्प अद्यापही तळाला आहेत। काय सांगणार, कोणता मुद्दा सभागृहात तुम्ही मांडणार आहात? पाण्याच्या बाबतीमध्ये जायकवाडीमध्ये सॉरी इसापूर धरणामध्ये जो माझ्या मतदारसंघामधून ज्याचं सिंचन होते त्या बाबतीमध्ये सुद्धा कसल्याच प्रकारचं नियोजन आज पाहिलं इसापूर धरणाच्या बाबतीमध्ये। तर इसापूर धरणाचं जे पाणी साठा क्षमता आहे हे त्या धरणामधल्या चुकीच्या नियोजनामुळं त्या ठिकाणी भरपूर गाळ त्या ठिकाणी झालेला असून शासनाने त्या ठिकाणचा जर उपसा केला तर भविष्य काळामध्ये येणाऱ्या 25 वर्षा पुढे 25 वर्ष पाणी कमी पडणार नाही याचं या पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे। ते सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही। आणि बाकी जे साठवण तलाव आहेत मतदारसंघामध्ये माझ्या किंवा जिल्ह्यामध्ये त्या तलावाचं सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी गाळीकरण काढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी साठवण क्षमता वाढवली पाहिजे। गेल्या 6 ते 7 महिन्यापासूनचा मराठा आरक्षणाचा विषय सरकारकडून फक्त आश्वासनं दिली जातात, अद्याप तोडगा निघाला नाही। काय वाटतंय सरकार पक्षाने आता या अधिवेशनात तरी त्याच्यावर तोडगा निघेल का? काय वाटतंय? मला काय म्हणायचं, मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी स्वतः एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून जरांगे पाटलाचा जो मुंबईच्या दिशेने पदयात्रा निघाली होती त्यामध्ये 2 दिवस मी स्वतः होतो। त्यांच्या अंतर्वालीसाठीच्या बैठकीला गेलो होतो। जरांगे पाटलांना जे खोटं आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी वाशी या ठिकाणी दिलं, अध्यादेश एक काढला आणि सभागृहामध्ये वेगळ्या पद्धतीच्या ठिकाणी ठराव संमत करून घेतला मांडला। तर मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे की जरांगे पाटलाचं काय म्हणणं होतं हे यांना माहीत होतं, पण जरांगे पाटलाची का दिशाभूल केली? आज समाजाच्या प्रत्येक नागरिकाची सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिशाभूल करण्याचं काम केलं। मराठा आणि ओबीसीचा वाद आता सध्याच्याला सगळीकडे महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यात तयार होतोय। मात्र मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण देण्यासंदर्भात ओबीसी समाजाने जी भूमिका घेतली, आपल्याला काय वाटतं ओबीसी समाजानं त्या गोष्टीविषयी काय करायला पाहिजे? मी एवढंच सांगेन की कोण्या समाजावर अन्याय होईल असं मी करणार नाही, पण त्या ठिकाणी मराठा समाजाला आज तुम्ही पाहता मराठा समाजाच्या लेकरांना एवढा आरक्षणाची आज आवश्यकता आहे की मी पहिल्यांदा ज्यावेळेस 9 ते 14 आमदार होतो त्या काळामध्ये 14ला आरक्षण दिलं होतं शासनाने। आणि एक मराठा समाजाची गरीब मुलगी जिला मला BDSला ॲडमिशन द्यायचं होतं तर त्या ठिकाणी 10 लाख रुपयाचं मागणी केली, डोनेशन मागितलं आणि लगेच आरक्षण जाहीर झाल्यानंतर पहिलं सर्टिफिकेट त्या मुलीला दिलं। फुकटमध्ये फ्री ऑफ चार्ज त्या ठिकाणी तिची त्या ठिकाणी नंबर लागला। दुसरी गोष्ट अशी की प्रामुख्यानं नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा गड मानला जातो। अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेले, मात्र त्यानंतर आता काँग्रेसमध्ये समन्वय नाही असं बोलल्या जाते, आरोप होतोय। त्याच पद्धतीनं त्या ठिकाणचे देगलूर बिलोलीचे जे आमदार आहेत जितेश शांतापूरकर तेही अद्याप गेल्या 6 महिन्यापासून गायब आहेत। त्या संदर्भात कारवाई व्हायला पाहिजे का? काय वाटतंय आपल्याला? जितेश शांतापूरकर हे विधिमंडळामध्ये आहेत। त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण ज्या पद्धतीनं म्हणता की काँग्रेस पक्षामध्ये गडबाजी आहे, अजिबात गडबाजी नाही। त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष मोरे साहेब माझ्यासोबत आहेत, त्या ठिकाणी VR कदम काका असतील, आम्ही सगळे त्या ठिकाणी एकाच जुटीनं काम केल्यामुळेच नांदेडची सीट जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये विजयी झाली। आज मिनी अर्थसंकल्प सादर होणार आहे, मराठवाड्यासाठी काय अपेक्षित आहे आणि सरकारकडून काय पदरी पाडून घेण्याची अपेक्षा आहे आपल्याला? सरकारने तेलंगणाच्या धर्तीवर सरसकट कर्जमाफी केली पाहिजे। जी उद्धव ठाकरे साहेब असते वेळेस त्या ठिकाणी 2 लाखाची कर्जमाफी माफ केली होती। माफ केली म्हणजे घोषणा केली आणि लगेच त्याची अंमलबजावणी झाली। आज तुम्हाला सांगतो हे सरकार सानुग्रह अनुदान म्हणून 50,000 रुपये जे पात्र शेतकरी त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याला जी घोषणा केली आजपर्यंत त्या ठिकाणी 10% शेतकऱ्याला सुद्धा त्याचा लाभ झाला नाही। आता हे सरकार फक्त आश्वासन देत राहते, त्याच्या पुढे काहीच करत नाही। म्हणून आमची या अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारला मागणी राहील किंवा सरकारला आम्ही त्या ठिकाणी सभागृहात हे करू की येणाऱ्या काळामध्ये सरकार शेतकऱ्याविषयी चांगल्या योजना त्या ठिकाणी आणाव्या आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करावी। शेवटचा प्रश्न आहे की मराठवाड्यामध्ये पेस्टिसाइड कंपनी आणि बी बियाणे हे चढ्या दराने विक्री होत आहेत।
अक्षरशः पेस्टिसाइड कंपन्यांनी धुमाकूळ घातलाय. शेतकऱ्यांना सुद्धा आता काल परवाच आंदोलन केलेत. या संदर्भात लोकप्रतिनिधी म्हणून आपली काय भूमिका असणार आहे त्या कंपन्यांसंदर्भात? आम्ही मागच त्या ठिकाणी सुरुवातीलाच मी जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांना भेटून सांगितलं की शेतकऱ्याची त्या ठिकाणी पिळवणूक झाली नाही पाहिजे, कारण बोगस बियाणं मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं असं आमच्या कानावर आलं तर आपण त्या ठिकाणी टीम नेमणूक करून प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी चौकशी करून शेतकऱ्याचं बोगस बियाण्यातून नुकसान झालं नाही पाहिजे. कारण एकदा पेरणी केल्यानंतर जर उगवलं नाही तर नंतरच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या पद्धतीचं पीक येत नाही. म्हणून शेतकऱ्याचं वर्षभराचं बिचाराचं त्या ठिकाणी जीवन मरण असते. म्हणून त्या ठिकाणी असं काही घडल्यास त्याच्यावर कठोर कारवाई झाली. पेस्टिसाइड कंपन्यांनी थेट पत्रच काढलेले दुकानदारांना, त्या संदर्भात तुम्ही काही सभागृहात बोलणार आहेत का? ज्या चढ्या दरांना विक्री करा या संदर्भात पत्र काढले. चढ्या दराने जी विक्री काढली किंवा त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो विमा कंपनीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, माझ्या मतदारसंघामध्ये कमीत कमी 50-60 हजार शेतकऱ्याचं 2022चा पीक विमा त्या ठिकाणी विमा कंपनी दिला नाही. कृषी मंत्र्याकडे आमच्या तालुक्यातले काही नेते पुढारी त्या ठिकाणी मीटिंग लावली होती आणि ती मीटिंग लावून जवळपास 3-3.5 महिने झाले आणि त्यावेळेस कृषी मंत्र्यांना आश्वासन दिलं होतं की येणाऱ्या 15 दिवसामध्ये कंपनीवाल्याला सांगून आम्ही त्या ठिकाणी विमा द्यायला लावू. पण असं नंतर आम्हाला समजलं विमा तर मिळालाच नाही. पण कंपनीवाल्याकडून सरकारने किंवा संबंधित त्या ठिकाणी काहीतरी आपलं कमिशन घेऊन त्या ठिकाणी हे विषय मार्गी लागला नाही. हे आपल्यासोबत होते नांदेड येथील हातगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगरकर, ज्यांनी शेतकऱ्यांचे जे विविध प्रश्न आहेत त्याच पद्धतीने बियाणे कंपनी व पेस्टिसाइड कंपन्यांची जी आरेरावी आहे त्या संदर्भात सभागृहात आवाज उठवण्याचं आश्वासन दिलेलं आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, विधान भवन, मुंबई.